नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज परत आपण भेटत आहोत नवीन एपिसोडमध्ये. तर बरेच शेतकरी आता कसं पाऊस जास्त झाला त्यामुळं खरीपचा आपला भरपूर प्रॉब्लेम झाला सगळ्या शेतकऱ्याचा. आणि आता रब्बीसाठी सुद्धा थोडा वेळ लागायला लागलेला आहे, कारण लवकर वापशावर जमीन आलेली नाही आहे आणि वापशावर आल्याशिवाय आपणाला पेरायला येत नाही. तर आता आज आपण बघणार आहोत, आपणाला ज्वारी आणि गव्हाच्या विषयी आपण सांगितलंय, पण आज आपण हरभऱ्याविषयी बोलणार आहोत. आता हरभरा पीक जे लागवड करणार आहेत, हरभरा जे पेरणी करणार आहेत, अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय? तर हरभऱ्याचं जे बियाणं आहे त्याला सीड ट्रीटमेंट द्यायची आहे. कंपल्सरी लक्षात ठेवा, सीड ट्रीटमेंट द्यायची आहे. सीड ट्रीटमेंट कशी द्यायची? तर 5 किलो हरभऱ्याच्या बियाला, आता आपण 30 किलो पेरतो एकरी समजा, तर 5 किलो हरभऱ्याच्या बियाला 50 ml अल्ट्रासी घ्या, 50 ml बायरिच घ्या. बायरिच बॅरलमध्ये घेतलं तरी चालतं. ते 250 ml राखेमध्ये टाका. ती राख चांगली भिजवून घ्या आणि ती राख बियाला लावून घ्या. पेरायच्या अगोदर 1-2 तास लावून घ्या, पसरून ठेवा, थोडं वाळू द्या आणि पेरणीला घ्या. आता कालच एका शेतकऱ्यांना सांगितलं की त्याने काय केलं, तर बियाला सीड ट्रीटमेंट दिली आणि पेरणीला काहीतरी कारणानं उशीर झाला तर काय होईल का? तर काय होणार नाही आहे. लक्षात आलं का? तुम्ही ते नंतर पेरणीला घेऊ शकता. लगेच काय फंगस मरतात असं काही नाही आहे. तर तुम्ही पेरणीला घ्या. आता दुसरा महत्त्वाचा विषय आहे की पेरायच्या अगोदर काय करायचं? तर पेरायच्या अगोदर पेरणीच्या पुढं 200 लिटर बायरिच 1 एकरला शिंपडून घ्या. मग ते एसटीपीनं शिंपडा, पंपाने शिंपडा किंवा साध्या ह्यानं झारीनं शिंपडा. जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही शिंपडून घ्या. म्हणजे काय होईल, मेन प्रॉब्लेम हरभऱ्यामध्ये काय मरीचा प्रॉब्लेम आहे. तर हा मर जे होते पिकाची, ती मर डेफिनेट ह्याच्यात थांबणार आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, न चुकता पेरणीच्या पुढं बायोरिच 200 लिटर, फक्त बायोरिच, म्हणजे तुम्हाला त्यात काही खर्च नाही, 2 किलो गूळ लागेल. फक्त बायोरिच 200 लिटर 1 एकरला तुम्ही झारीनं शिंपडा, तुम्ही पंपानं मारा किंवा तुम्ही एसटीपीनं मारा. तुम्हाला जे शक्य असेल त्या पद्धतीनं करा. आता यानंतर उगवून आल्यानंतर 8 दिवसांनी परत तुम्ही काय करायचं, 1 एकरला बायरिच 200 लिटर तयार करायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, पंपामध्ये 200 लिटर, आता 20 लिटरचा पंप असेल तर त्या 200 लिटर बायरिच मधलं 20 लिटर पंपात घ्यायचं, त्यात 60 मिली बायरिच टाकायचं. आता 60 मिली जरा कमी घ्यायचं, हे सांगायची काही गरज नाही शेतकऱ्यांना. बायरिच थोडं 60 मिली कमी घ्यायचं, त्याशिवाय ते बसणार नाही. तर 60 मिली तुम्ही काय करायचं, अल्ट्रासी त्यात टाकायचं आणि 200 लिटर पूर्ण तुम्ही काय करायचं, त्या ह्याला मारून घ्यायचं. एक मारत असताना म्हणजे पंपाने मारत असताना किंवा एसटीपीनं मारत असताना ते बुडात पण गेलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. बुडात गेलं पाहिजे. आणि ह्यानंतर तुम्ही काय करायचं, तर परत 15 दिवसांनी परत एकदा ड्रेंचिंग घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये ज्यांना अल्ट्रासीचा खर्च जास्त वाटतो त्यांनी काय करायचं, जेवढे पंप बसतील नुसतं फवारणीसाठी त्यात 60 मिली अल्ट्रासी पंपात टाकून फवारून घ्या. आणि राहिलेलं बायोरिच मात्र बुडामध्ये ड्रेंचिंग करून घ्या. हे असं तुम्ही काय करा, 15-15 दिवसानं 3 वेळा करा. आणि त्याच्यानंतर महिन्यातून एकदा बायोरिच किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी 15 दिवसातून एकदा बायोरिच आणि अल्ट्रासी 200 लिटर वरूनही फवारा आणि खालूनही सोडा. आता हरभऱ्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय येतो मेन, तर घाटे अळीचा येतो. मग घाटे अळी येऊ नये म्हणून काय करायचं, तर बायोकल्चर तयार करायचं. बायोकल्चर 200 लिटर पाण्यामध्ये 200 ml टाकून ते तुम्ही काय करायचं, खालूनही सोडायचं 1 बॅरल. आता वरून मारणं, खालून किंवा वरून दोन्ही पण 200 लिटर फक्त बायोकल्चर तुम्ही काय करा, त्याला मारून घ्या. हे काय करा, त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसांनी 2 वेळा करा, बस झालं. सारखं करायची काही गरज नाही. आणि जर त्यानंतर घाटे अळी आलीच तर मात्र बायोकल्चर घ्या. नाहीतर इतर वेळी 15-15 दिवसांनी बायोरिच आणि अल्ट्रासी घ्या. आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांनी निदान महिन्यातून एकदा त्याच्यानंतर बायोरिच अल्ट्रासी घ्या. ह्याच्यामुळे फायदे काय होतील, ह्याच्यामुळे एक काय होईल, रान चांगलं होईल. रान चांगलं झाले की
ही जी मुळं आहेत हरभऱ्याची ती खोल जातील आणि हरभऱ्याची खोल मुळं गेली तर पाऊस एखाद्या वेळा पडला नाही किंवा बाबा जास्त स्ट्रेस झाला, ऊन वाढलं एखाद्या वेळा काय कारणानं, टेम्परेचर वाढलं आपल्याकडलं, तर अशा वेळी ते झाड असा ताण सहन करू शकेल आणि झाड मारणार नाही महत्वाचं. तुम्ही बघा बऱ्याच शेतकऱ्याकडे काय होतं प्लॉटच्या प्लॉट वाळून चालले. तर ही परिस्थिती ह्याच्यात येणार नाही. आणि आपला हरभरा मिनिमम 10 क्विंटल एकरी होणं गरजेचं आहे. त्याच्या आता आपल्याला परवडत नाही. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा कमीत कमी 10 क्विंटल आपला हरभरा व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला जे शक्य असेल अंदाजे ह्याला तुम्हाला 4-5 लिटर अल्ट्रासी एकरी लागेल. तेवढाच खर्च आहे. दुसरा काही खर्च नाही. दुसरं काय आणायचं नाही, दुसरं काय औषध मारायचं नाहीये. ज्यांच्याकडे घाटेअळी दिसेल त्यांनी बायोकल्चर काय करा, 1-2 वेळा लागोपाठ घ्या तिथं. जिथं घाटेअळी एखाद्या ठिकाणी दिसली की किंवा शेजारच्या प्लॉटमध्ये दिसली तरी बायोकल्चर घ्या. आणि मग ह्याचं काय होईल ह्याच्यामध्ये फुटी भरपूर येतात. बाहेरच्या अल्ट्राशीनं काय होतं फुटीची संख्या भरपूर येते, फुलांची संख्या भरपूर येते म्हणजे घाट्यांची संख्या जास्त येते. सगळे दाणे घाट्यामध्ये सगळे दाणे एकदम टच्च भरलेले असतील. तुम्हाला असं फोडून ते निघणार नाही. तर तुम्हाला दोन्ही हातानं सोलायला लागणार ते घाटे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये बारीक मोठं व्हायचं प्रमाण फार कमी होईल. आणि महत्वाचं म्हणजे मिनिमम 5 ते 10% पर्यंत वजनात फरक येतो. आणि तुम्हाला माहित आहे हे खाल्ल्यानंतर आपल्या तब्येतीला त्याचं किती चांगलं हे होतं, हे सगळ्यांना माहित आहे. आणि तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी बाहेरचे अल्ट्राशी वापरून हरभरा करणार आहात, ह्या सगळ्यांनी काय करायचं, तर हरभरा ऑर्गॅनिक आहे म्हणून निदान लोकांना सांगत तरी चला, की बाबा माझा हरभरा ऑर्गॅनिक आहे. तुम्ही बोलल्याशिवाय कळलं का? बोलल्याशिवाय लोकांना कळणार नाही, की बाबा तुमच्याकडे ऑर्गॅनिक हरभरा आहे आणि ज्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी थोडं हा ऑर्गॅनिक हरभरा आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या शेतकऱ्यांना तयार झाल्यानंतर त्याचा हरभरा द्या किंवा डाळ द्या आणि ती डाळ तुम्हाला चांगला दर मिळेल. नंतर नेक्स्ट इयरला आपल्याला चांगला दर मिळायलाच असेल, तर ह्या वर्षी काय करा, त्या शेतकऱ्यांना रेग्युलर रेटमध्येच द्या हरभरा. कारण हरभराच आपला जास्त होतो. बाकी काळजी करायची काही गरज नाही. आणि त्यामुळं नेक्स्ट इयरला आपलं मार्केट तयार होईल, अशी व्यवस्था आपण करावी. नाहीतर आपण काय करतो मार्केटमध्ये नेऊन घालतो डायरेक्ट. आपल्याला त्यात काही राहत नाहीये. लक्षात आलं का? तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, की हरभऱ्याला एक सीड ट्रीटमेंट द्यायची. उगवल्यानंतर 7 दिवसांनी काय करायचंय तुम्हाला बाहेरच्या अल्ट्रासी स्प्रेइंग आणि ड्रेंचिंग घ्यायचंय. त्यानंतर दर 15 दिवसांनी घ्यायचा आहे. फक्त ज्यांना अल्ट्रासीचा यूज कमी करायचा आहे किंवा खर्च वाढवायचा नसेल, अशा शेतकऱ्यांनी काय करा, पंपामध्ये 60 मिली अल्ट्रासी टाकून मारायचं आहे. एकदम सोपी, साधी पद्धत आहे. कळलं का? तणनाशक शक्यतो वापरू नका तुम्ही. कळलं का? तण काढून घ्या, त्याकरता पेरणी करून घ्या आणि मधून काय करा, एकतर कोळपं चालवा किंवा तुम्हाला जे शक्य असेल तर ते काढून घ्या. ह्याच्यामध्ये महत्वाचं असतं हरभऱ्यामध्ये कसं, हरभऱ्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात, तर त्याला शेंडा मारतात किंवा भाजीसाठी काढतात. तर हे ज्यांना शक्य आहे त्यांनी काढा. पण सगळ्यात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर भाजी कटिंग करणं शक्य होत नाही. पण आपल्या पद्धतीमध्ये ह्याला भरपूर फुटी येतात. लक्षात आलं का? त्यामुळं हरभरा एकदम चांगला येतो, उत्पन्न चांगलं येतं. तुम्हाला दुसरं ह्याच्यामध्ये काही करायला लागत नाही. काय अडचण आली, तर तुम्ही काय करा, हे जे आपलं एपिसोड आहे, एपिसोडच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा, तुमचं काय असेल ते हे मांडा, त्याच्यावर आम्ही आमची उत्तरं देऊ. मात्र सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा जाताना विनंती करतो, की ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल एपिसोड त्यांनी सबस्क्राईब करा, बेल घंटी वाजवा. लक्षात आलं का? आणि त्याला तुम्ही काय करा, लाईक करा. ज्या कोणाला आवडेल त्यांनी चांगले पण कमेंट टाका. ज्यांना आवडणार नाही त्यांनी निगेटिव्ह पण कमेंट टाकले तर आम्हाला काही वाईट वाटायची गरज नाही, कारण आम्ही आमच्या त्यामध्ये सुधारणा करू शकतो. तर मला वाटतं आपण इथंच थांबूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो.